ग्रेव्हीचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहे। त्याच्यासाठी हे चिंबोऱ्या घेतल्यात मी 10-12 आहेत चिंबोऱ्या आणि हे 2 कांदे कापून घेतलेत मोठे, एक टोमॅटो घेतलाय, आलं आणि लसूण ठेचून घेतलंय, कोथिंबीर घेतलंय, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि हे खोबरं आणि जिरं आणि मिरची कोथिंबीर याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आणि हे मी त्याच्या फांगड्या असतात ना त्याचं पण वाटण करून आणि गाळून स्वच्छ करून एकदम घेतलेलं आहे आणि चिंबोऱ्या पण स्वच्छ करून एकदम घेतलेल्या आहेत। तुम्हाला अख्ख्या दाखवायच्या राहिल्या म्हणून कापून दाखवले, आता मी ते राहून गेलं। आता चला आपण भाजी बनवू। आता आपण टोप ठेवलेला आहे, टोप गरम झालेला आहे भाजीसाठी। आता आपण त्याच्यामध्ये दोन पळी आणि जरासं तेल घातलेलं आहे। 2 पळीच झालं ते, अर्धी पळी आलेली। आता ह्याच्यामध्ये आपण हे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ना ते घालून घेऊया। आपलं टोप आणि तेल मस्त तापलेलं आहे। हे बघा लगेच लसूण लालसर होईल। लगेच आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत ना मोठे ते घालून घेऊया। कांदा पण आपल्याला चांगला लालसर करून घ्यायचा आहे। मी लगेच टोमॅटो पण टाकून घेते आणि कांदा टोमॅटोची मग ग्रेव्ही मस्त तयार होईल। आपण कांदा टोमॅटो शिजण्यासाठी लवकर होण्यासाठी नरम म्हणून थोडंसं मीठ घालून घेऊया। कांदा टोमॅटो चांगलं मी शिजवून घेते मस्त। खोबरं, लसूण, मिरची आणि जिरं याचं वाटण करून घेतलेलं आहे, ते 2 चमचे घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये। ते पण ह्या कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगलं परतून घ्यायचं। आपण भाजूनच घेतलेलं आहे ते, तरी पण थोडं परतून घ्यायचं। आता खोबरं आपलं ते वाटण केलेलं खोबऱ्याचं ते कांदा टोमॅटो मस्त बघा असं लसूण वगैरे सगळं मस्त फ्राय झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट घालून घेऊया। दीड चमचा हळद घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मसाले पण मस्त फ्राय झालेले आहेत। आता आपण हे जे फांगड्यांचा ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ना ते घालून घेऊया। हे बघा घालून घेतलेलं आहे मी आणि आता आपण याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया या फांगड्यांच्या ग्रेव्हीला आणि मग त्याच्यामध्ये चिंबोऱ्या घालून घेऊया। त्याच्यामधलं सर्व पाणी सुकलेलं आहे आणि ग्रेव्हीला पण कसं तेल सुटलेलं आहे। आता आपली ग्रेव्ही तयार आहे। आता आपण याच्यामध्ये चिंबोऱ्या घालून घेऊया आणि पूर्ण मसाला चिंबोऱ्यांना लागेल असं मिक्स करून घेऊया। आता या झाकणावर गरम पाणी घेते मी ठेवून आणि एक वाफ काढून याच्यामध्ये पाणी घालून घेते। याच्यावरचं टाटलीवरचं गरम पाणी झालेलं आहे आणि याला पण वाफ आलेला आहे, उकळ आलेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये हेच पाणी मी घालून घेते आणि ही चिंच घेतलेली आहे मी थोडीशी बघा, ती आता मी ही बघा चिंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं पाणी करून घेते। चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे ते घालून घेते। तुम्ही
आंबरण्यासाठी आंबोशी किंवा आगळ वगैरे घातलं तरी चालेल. मी चिंचेचं पाणी घेतलं. तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच घाला, चिंचेने व्यवस्थित टेस्ट येते. आता याच्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया, एक 1/4 चमचा. आणि आपण ग्रेव्ही शिजण्यासाठी मीठ घातलेलं होतं, थोडं घालून घेऊया. आणि आता याला मस्त 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. 15 मिनटात शिजवा, 15 मिनटं बरोबर होते. 15 मिनटं याला मस्त चांगला उकळ घेऊन शिजवून घेते. झणझणीत असा चिंबोरीचा रस्सा मस्त तयार झालेला आहे. आपली भाजी रेडी आहे. आता बघा मस्त चिंबोऱ्या पण शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. मस्त गरम गरम भाताबरोबर रस्सा भाजी तयार आहे. हा बघा आपला चिंबोरीचा रस्सा झणझणीत असा मस्त तयार आहे. मी जसा केलाय तसा तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा झाला आहे तो. आणि सुगंध पण छान सुटलेला आहे आणि लागतो पण मस्त. असाच तुम्ही करून बघा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.